परमर्षी स्वस्ति मंगलपाठ। नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर्निशय दास अपना शिर धरे जंघावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून रुद्धिचारण धार के मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीरहर कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर अणिमाजु महिमा और लघिमा में कुशल श्री ऋषिवरा रुद्धि लघिमा वेदरे मन वचन तन से ऋषिवरा है यद्यपि ये रुद्धिधारी पर नहीं मद झलकता उनके चरण के यजन हित इस दास का मन ललकता। 64 रुद्धींचं वर्णन चालू होतं. त्याच्यामध्ये बुद्धिरुद्धीचं वर्णनामध्ये 18 भेद दाखवले होते. एकूण 64 मध्ये बुद्धिरुद्धीचे 18 भेद झालेत. त्याच्या पुढं जे क्रियारुद्धी आणि विक्रियारुद्धी सांगितली. क्रियारुद्धी म्हणजे चारणरुद्धी. त्या चारणरुद्धीमधले 9 भेद झाले. 9 किंवा 8 असं कुठल्या आचार्यांच्या अपेक्षेने 2 प्रकार सांगितले. तर ते सुद्धा 8 भेद झाले. म्हणजे किती झाले एकूण 18 आणि 8 26 भेद सांगितले. आता विक्रियारुद्धीचे भेद बघतोय आपण. तर त्या विक्रियारुद्धीचे एकूण 11 भेद आहेत. कुठले कुठले सांगितले होते? अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राकाम्य, ईशत्व, वशित्व, अप्रतिघात, अंतर्धान, कामरूपित्व आणि प्राप्ती किंवा आप्ती असे विक्रियारुद्धीचे एकूण 11 भेद आहेत. त्याचं वर्णन बघत होतो आपण. कशाला म्हणलं होतं रुद्धी? अनपेक्षितपणे जे काय विशेषतेची प्राप्ती झाली त्याला म्हणलं रुद्धी. तपाच्या बलाने जे इच्छित नसताना किंवा काय म्हणायचं ज्याची इच्छा न करताच जी काही विशेषता प्राप्त झाली, जर ती ज्ञानाच्या अपेक्षेने असेल तर बुद्धिरुद्धी म्हणली गेली.
गमनाच्या अपेक्षेने असेल तर चारण वृद्धी म्हणली गेली. आता ही जी काय शरीराच्या आकारामध्ये कमी जास्तपणा वगैरे करण्याची विशेषता आहे त्याला म्हणलं विक्रिया वृद्धी. तर ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वृद्धी आहेत ज्या की ज्याला काय वृद्धी कशाला म्हणलं तर त्या अपेक्षेने ह्याचे भेद केलेले आहेत. कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्या अपेक्षेने ती विशेषता ती शक्ती प्राप्त झाली आहे त्याला म्हणलं वृद्धी. तर ही वृद्धी किंवा त्या वृद्धीचे धारी नियमाने मुनिराजच असतात. म्हणजे कोण? जे भावलिंगी षष्टम सप्तम गुणस्थानवर्ती मुनी आहेत त्यांनाच अशा प्रकारच्या वृद्धींची प्राप्ती होते. तर विक्रिया वृद्धींचं वर्णन बघत होतो की मनुष्याचे तिर्यंचे रूप बनवतील किंवा शस्त्र बनवतील, एकाचे अनेक रूप बनवतील अशी जी काय विक्रिया आहे, म्हणजे जसं म्हटलं ना देवलोकामध्ये त्यांना असणाऱ्या विक्रिया, ॲक्च्युली ती वृद्धी नाही आहे पण विक्रिया म्हणली जाते, ती सुद्धा विशेष क्रिया किंवा विस्मयकारी क्रिया त्याला म्हटलं विक्रिया किंवा विशिष्ट क्रिया म्हणा. तर त्या विक्रियांमध्ये काय काय करू शकतो तर मनुष्याचं तिर्यंच रूप धारण करू शकतो किंवा शरीराला स्वतःच्या शस्त्ररूप करू शकतो, वाहन करू शकतो किंवा एखादं वाद्य करू शकतो कुठल्याही रीतीने. किंवा सांगितलं ना ते समोश्रणामध्ये जी काय रचना झाली ती सगळी त्यांच्या शरीराचीच विक्रिया आहे, देवांच्या. देव कोण? देवगतीतले देव जे आहेत ते. किंवा मग स्वतःचं एक शरीर असताना त्याचे अनेक रूप बनवण्याची क्रिया, ह्याला सुद्धा म्हणलं विक्रिया. आणि काय घेतलं होतं? मनुष्यांना पृथक आणि अपृथक दोन्ही प्रकारच्या विक्रिया असू शकतात. एक्झाम्पल काय दिलं होतं? जे काय चक्रवर्तीच्या वृद्धी आहेत त्याला म्हणलं जातं पृथक विक्रिया. चक्रवर्तीच्या विक्रियांना म्हणायचं पृथक, म्हणजे स्वतःच्या समान 96,000 रूप तो बनवू शकतो पण त्या शरीरापासून भिन्न आहेत त्यामुळं पृथक विक्रिया म्हणल्या. आणि जे काय मुनिराजांचं जसं उदाहरण बघितलं विक्रिया वृद्धिधारी कोण? विष्णुकुमार मुनी. स्वतःच्या शरीराला ते असा आपला आकार मोठा लहान करू शकण्याची जी शक्ती त्याला म्हणलं अपृथक विक्रिया. अशाच प्रकारे देवांना सुद्धा पृथक आणि अपृथक विक्रिया असू शकतात. जे की ते स्वतःचं शरीर वाहन रूपाने बनवतील किंवा स्वतःचं शरीर मूळ शरीर राहतं त्या देवामध्ये त्यांच्या विमानांमध्ये, आणि मग जेव्हा ते कल्याणिकाला जातात किंवा कुठं चैत्यालयांमध्ये वंदनालय वगैरे जातात तर त्यावेळेस त्यांची ती शरीराची विक्रिया असते जे की ते त्या विक्रियेने इतर ठिकाणी गमन करतात. आणि जे नरकामध्ये काय सांगितलं, जे नारकी आहेत ते त्यांना कुठली असते तर फक्त अपृथक विक्रिया असते. कसली? म्हणजे आपल्याच शरीराचं रूप ते शस्त्र बनवतील किंवा ते वैतरणी नदी बनवतील, कुठलं तरी झाड बनवतील, पण त्यांना पृथक विक्रिया नसते, अपृथक विक्रियाच असते. अशा प्रकारे हे भेद करून सांगितले होते. त्याच्यामध्ये जी पहिले भेद बघितले होते आपण, जे काय अणिमा आणि महिमा नावाचे जे भेद घेतले होते. काय? अणिमा म्हणजे अणुप्रमाण शरीर बनवण्याची शक्ती. मग ते त्या कमळाच्या देठाच्या छिद्रामध्ये सुद्धा स्वतः बसतील आणि चक्रवर्तीची सेनासुद्धा तिथं बसू शकेल अशी रचना करण्याचं सामर्थ्य ज्यांना प्राप्त झालं असे ते अणिमा वृद्धिधारी मुनिराज म्हणले. महिमामध्ये काय सांगितलं होतं? स्वतःचं शरीर ते छोटं असेल तर खूप मोठं बनवू शकतात. हे बहुतेक अजून घेत होतो आपण महिमा वृद्धीचं वर्णन. अणिमाचंच चाललं होतं. अणिमा वृद्धीबद्दल काय विशेष सांगितलं होतं अजून? शरीर जे आहे तेच राहतं, शरीर जे होते तेच आहे, पण वृद्धींनी ते मुनी त्याला अणुप्रमाण छोटे अणिमा वृद्धीमध्ये किंवा मेरूप्रमाण मोठे महिमा वृद्धीमध्ये किंवा कापसापेक्षा हलकं किंवा वज्रापेक्षा सुद्धा जड असं बनवण्याची त्यांच्यामध्ये जी शक्ती असते त्याला म्हटलं अणिमा वृद्धी. आणि जे देव आहेत ना
ते घेतलेलं विशेष काय, इंद्राला सुद्धा अणिमा विक्रिया असते, अणिमा वृद्धी म्हणा किंवा अणिमा नावाची विक्रिया असते, तर तोही आपलं शरीर अणुप्रमाण बनवू शकतो. पण इंद्राच्या आणि जे हे अणिमा वृद्धिधारी मुनी आहेत त्या दोघांच्या अणिमा वृद्धीमध्ये काय फरक आहे म्हटलं होतं? काय फरक सांगितलं होतं? मुनींच्या अणिमा वृद्धीमध्ये आणि जे काय इंद्राला असणारी अणिमा वृद्धी आहे तर ते दोघं पण अणुप्रमाण शरीर बनवू शकतात त्या वृद्धीच्या निमित्तात. पण जे मुनींच्या वृद्धीमुळे त्यांना हलनचलनामध्ये हिंसा होत नाही. हा, ते तर आहे, सांगितलं बरोबर आहे की त्यांच्या शरीराच्या निमित्तात हिंसा होत नाही. अणिमा वृद्धी दोघांना पण आहे, दोघं पण अणुप्रमाण क्षेत्रात राहू शकतात, इंद्र असू दे किंवा मुनी असू दे. विशेषता काय सांगितली होती? यांच्यामध्ये विशेष परिणामाची विशेषता असते ना मुलीमध्ये, आणि त्यांच्यामध्ये अजून नसते. त्यांच्यामध्ये अजून काय सांगितलं होतं? मुलींना मला असं वृद्धी आहे म्हणून नाही, तर तिथे घेतलं होतं काय की मुनी दुराचं उदाहरण दिलं होतं की ते एका ह्याच्यातच ते रेषेतच ते असे जातात, कमल करतात. नाही नाही, अणिमा वृद्धीमध्ये काय वर्णन दाखवलं होतं? अणुप्रमाण क्षेत्रामध्ये दोघं पण राहतात, मग दोन्हीमध्ये काय फरक करायचा? आपलं शरीर ते अणुप्रमाण करू शकतात, दोन्ही पण अणिमा वृद्धीच आहे. अणु म्हणजे एवढं लहान प्रमाण करू शकतो. आता 525 धनुष्य उंचीवाले मुनिराज असतील तरी सुद्धा जर हे अणिमा वृद्धीवाले असतील तर आपलं शरीर ते इतकं लहान करू शकतात अणुप्रमाण. किंवा अजून पण घेतलं होतं ना की ते इतके मोठे उंचीचे मुनिराज आहेत, 500 धनुष्य 525 धनुष्य, आणि ते जर कुठल्या कृत्रिम चैत्यालयाला वंदनेला गेले आणि तिथले दरवाजे छोटे असतील 5 फूट वगैरे, तर तेवढ्या प्रमाण ते स्वतःचं शरीर कमी करू शकतात. अणू म्हणजे अणूच करायचं असं नाही म्हणायचं, आपल्या शरीराचा आकार लहान करण्याची शक्ती ती अणिमा, महान करण्याची शक्ती ती महिमा. मग सांगितलं इथं की ते मुनी आहेत जे भावलिंगी संत, ज्यांना विशुद्धीच्या निमित्तात ही वृद्धी प्राप्त झाली आहे, तर ते स्वतः तर त्या अणुप्रमाण क्षेत्रात राहतातच, म्हणजे राहू शकतातच, अशी त्यांच्यात सामर्थ्य आहे. पण तेवढ्या क्षेत्रामध्ये चक्रवर्तीचं सैन्य सुद्धा येऊन बसेल अशी रचना करण्याची शक्ती इंद्रामध्ये नसते. ही शक्ती असते ती वृद्धिधारी मुनींच्यामध्ये. मग तेवढी विशेषता त्यांनी तिलोय पंडितेच्या अपेक्षेने सांगितली होती. अणिमा वृद्धीचं वर्णन सांगितलं होतं. आता महिमा वृद्धी बघू. महिमा वृद्धीमध्ये काय सांगितलं होतं की म्हणजे जर कुठले मुनी 3.5 हात प्रमाण असतील, जसं कुठले मुनी होते 3.5 हाताची मुनी, कोणाला माहिती, कोण तर असतील 3.5 हात प्रमाण मुनी सगळ्यात शेवटचे आत्ता हो, म्हणजे शेवटी चतुर्थ काळाच्या शेवटी असणारे हे लहान महावीर भगवान, त्यांची उंची सगळ्यात छोटी. तर तिथं सांगायचंय की ते 3.5 हात असू देत किंवा 525 धनुष्य उंचीवाले असू देत, जर ते महिमा वृद्धी संपन्न असतील तर आपलं शरीर मोठं बनवू शकतात. किती मोठं? सगळ्याचं क्वालिटी वेगळं बरं का. अणुप्रमाणमध्ये, अणिमामध्ये अणुप्रमाण म्हणजे लहान बनवतील, महिमामध्ये किती पण त्यांचा आकार असू दे त्याच्यापेक्षा जास्त उंच मोठं बनवण्याची शक्ती, त्याला म्हणलं महिमा. पुढं लघिमामध्ये बघितलं होतं की कितीही मोठं लहान असू दे शरीर लघु बनवतील, म्हणजे काय वजन नाही आहे त्या शरीराला असं ते बनवतील, हलकं. आणि गरिमा म्हणजे कितीही लहान असू दे शरीर तरी सुद्धा इतकं अवजड बनवतील की वज्रापेक्षा सुद्धा जड असेल ते, अशी शक्ती त्यांना प्राप्त झाली आहे. तर महिमा वृद्धीमध्ये जर ते आपलं शरीर मोठं करतील तर मॅक्झिमम किती करू शकतात?
तर हे सांगायला लागले. भावलिंगी मुनिराज कुठं असता तो? अडीच द्वीपातच असणार, त्याच्या बाहेर तर नाहीत. मनुष्य लोकच नाही आहे, त्यामुळं ते संत आणि त्यागी नसण्याचं तर चान्सच नाही आहे. मग अडीच द्वीपामध्ये हे झालं तुमचं काय म्हणायचं, तिर्यक विस्तार, मनुष्यांचं असण्याचं क्षेत्र. ऊर्ध्व विस्तार सांगा, जेवढ्या क्षेत्रामध्ये भावलिंगी मुनिराज असू शकतात. भावलिंगी मुनिराज ऊर्ध्व क्षेत्रामध्ये, आता मध्य लोकात आहेत, तर ऊर्ध्व क्षेत्र किती व्यापू शकतात? म्हणजे कुठपर्यंत असू शकतात असं विचारायचंय मला. अडीच द्वीपामध्ये विष म्हणले तर अडीच द्वीपाची रचना किती आहे, उंचीला किती आहे? 14 द्वीप नाहीच आहे खाली नरक. अहो 14 राजू नाही, मध्य लोक नाही म्हणायचं, ते ऊर्ध्व लोक झाला वरचा. मुनी आणि मनुष्य कुठे आहेत वरच्या लोकामध्ये? खालच्या लोकामध्ये. फक्त मध्य लोकामध्ये आहे. मध्य लोकाची उंची सांगा बास, तेच उत्तर आहे. किती आहे? 1,40,000 योजन इतका मोठा तुमचा मेरू पर्वत आहे. जिथं मेरू पर्वत संपला, त्याची चोटी गेली की 1 केसाच्या अंतरावर ऊर्ध्वलोक सुरू झाला. मग मला म्हणायचंय की जेवढा तो मेरू पर्वताचा पाया सोडा, पाया आहे किती 1000 योजन काय तर पाया आहे, तर 1000 योजन खालचा पाया सोडा, जे नीव म्हणतो ना आपण, म्हणजे जेवढं की ते मेरू पर्वत आत चित्रापृथ्वीच्या आत आहे, तिथं काय मनुष्य नाही आहे. मग त्या चित्रापृथ्वीच्या वर किती राहिला आता? मायनस करा. 99,040 योजन प्रमाण वर आहे. म्हणजे आता हा जर मध्य लोक, माझ्याकडे आज बोर्ड नाही आहे, तुम्ही शुद्ध आहे का? मला द्या किती बोर्ड, तेच द्या, ते इथं ठेवायला येणार नाही कारण. तर इथलं वर्णन वाचते तोपर्यंत मी 1 मिनटं. 3.5 हात शरीर असो किंवा 525 धनुष्य असो, मेरू पर्वत जे की 1,40,000 योजन आहे, तेवढ्या प्रमाण शरीर बनवण्याची शक्ती, त्याला म्हणलं महिमारुद्धी. बोर्ड खाली जाते. नाही जाऊ दे, झालं. दिसतंय ना बोर्ड? तर हा मध्यलोक, मध्यलोकामध्ये हे 2.5 द्वीप समजा. 2.5 द्वीपामध्ये मेरू पर्वत कुठे आहे? 2.5 द्वीपामध्ये सुमेरू पर्वत जंबूद्वीपामध्ये आहे. तर जंबूद्वीपात इथं समजा हा सुमेरू पर्वत आहे. हां, खाल थोडं दिसतंय का आता? हो. तर हा मेरू पर्वत, आता तो भिंतीसारखा आहे, मी समजून घ्या असं काढते. तर हा किती आहे? 1,000 योजन आत आहे, आणि इथून त्याची वर इथपर्यंत उंची किती आहे? 1,40,000 योजन. 1,40,000 योजन इतकं खालून पायापासून, या पायापासून ते वरती या चोटीपर्यंत, ह्याच्या वर इथं लगेच ऊर्ध्वलोक सुरू झाला, म्हणजे तुमचे विमानं सगळी सुरू झाली, सौदर्मय शान वगैरे. तर आता हे मुनिराज इतक्या क्षेत्रामध्ये आहेत ना, तिर्यक क्षेत्रामध्ये. मग ऊर्ध्व क्षेत्रामध्ये ते कुठंपर्यंत असू शकतात? हे सगळं मनुष्य लोकच आहे.
इथून ह्या मध्य लोकाचा जेवढा विस्तार आहे ना, जोपर्यंत ऊर्ध्वलोक सुरू होत नाही तोपर्यंतचे हे सगळं क्षेत्र मनुष्यलोक म्हणलं जातं. मग तिथं सांगायचं आहे काय की जे मुनी आहेत, आता महिमा रुद्धिधारी मुनी बघायचे आहेत ना आपल्याला. सुवर्णमा काय महिमा रुद्धी म्हणजे काय? आपलं शरीर खूप मोठं बनवण्याची शक्ती. जसं की विष्णुकुमार मुनींनी काय केलं, हात आपला असा पसरवला की दूरपर्यंत गेला. परत त्या कोण होता तो बली, त्याच्या समोर जाऊन जेव्हा त्यांनी काय मागण्यासाठी याचना केली ना, आणि मग ते 3 पग भूमी मागितल्यावर किती मोठं केलं आपलं शरीर. तर सांगायचं इतकं मोठं करू शकले ते. त्यांच्याकडं ती विक्रिया रुद्धी होती त्याच्या निमित्तात. मग किती करू शकतात महिमा रुद्धीच्या निमित्तात ते शरीर? जर ते एवढ्या उंचीचे असतील, किती 525 धनुष्य किंवा 4 हात, मिनिमम 4 हात आणि मॅक्झिमम 525. मोठं काढते, जाऊ दे, समजून घ्या. हे 4 हात आणि हे 525 धनुष्य असतील मुनी, तर या महिमा रुद्धीच्या निमित्तात हे 1000 योजन सोडा, तर हे जे 99,040 योजन आहे ना, इतक्या प्रमाण 99,040 योजन इतकं मोठं आपलं शरीर ते बनवू शकण्याची त्यांची रुद्धी असते. असं महिमा रुद्धीमध्ये ते आपलं शरीर किती मोठं बनवू शकतात, तर 99,040 योजन. आणि जेव्हा ते या रुद्धीचा प्रयोग करणार, काय म्हणायचं आहे, कुठलेही मुनी, महिमा रुद्धी संपन्न मुनी जेव्हा पण या रुद्धीचा प्रयोग करणार त्यावेळेस ते शुभ भावात असतात, सविकल्प दशेत असतात. आणि जेव्हा त्या रुद्धी प्राप्त होतात तेव्हा ते नियमाने निर्विकल्प असतात. म्हणजे काय, जेव्हा ध्यानात आहेत अशी विशुद्धी वाढली आहे की तिथं या रुद्धींची वगैरे प्राप्ती सहज झाली आहे, त्यांना त्याचं आयडिया पण नसते त्यामुळं. आणि जेव्हा पण प्रयोग करणार त्यावेळेस निर्विकल्प दशेत प्रयोग होत नसतो. ध्यानाला बसलेत आणि मोठ्याच्या मोठं शरीर झालं असं होत नाही. विकल्प केल्याशिवाय, इच्छा केल्याशिवाय ही रुद्धी कार्य करत नाही. जसं अन्य रुद्धींचं वेगवेगळं होतं तसं नाही आहे. म्हणजे तिथं काय प्रयोगाची त्यांना अपेक्षा नव्हती, करतील नाही करतील, पण जर त्यांना आपलं शरीर मोठं करायचं आहे तर इच्छापूर्वकच केलं जातं. हे सांगणार आहे पुढं, मी सांगते 1 मिनटं. तर इथं काय कळलं, तिर्यक म्हणजे आडवं, तिर्यक लोक म्हणतो ना आपण, मध्य लोकाला तिर्यक लोक सुद्धा म्हणलं जातं. तिर्यंच हे पण नाव का पडलं, तर त्यांची रचना मॅक्झिमम तिर्यंचांची आडवी असते. खूप कमी असे तिर्यंच आहेत की ज्यांचा आडवा विस्तार जास्त नाही आहे असे, त्यामुळं त्यांना सुद्धा तिर्यंच म्हणलं जातं. तर हे रुद्धी काय झालं, ही रुद्धी पूर्ण शरीराला, म्हणजे असं नाही आहे की त्यांचं महिमा रुद्धी आहे ना ते कसं प्रयोग करतील तसं वापरलं जाईल महिमा रुद्धीमध्ये. कारण पुढे एका ठिकाणी या रुद्धीशी रिलेशन असलेलं सेम कुठलं तरी एक आहे, त्याच्यासाठी हे सांगालेत की त्यांचं पूर्ण शरीर ते मोठं बनवू शकतात अशी ही रुद्धी आहे महिमा रुद्धी. असं नाही की कुठलं तरी अवयव किंवा कुठलं तरी एक पार्ट मोठं करतील असं नाही, तर सगळं शरीर आपलं इतकं महान बनवू शकतील अशी ही शक्ती ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणलं महिमा रुद्धी. जेव्हा केवळ ज्ञानाची प्राप्ती होती तेव्हा काय होते सांगावं. आता इथं बसलेत कोणी मुनी, जसं की महावीर भगवान इथं बसले होते, आदिनाथ भगवान तुमच्याजवळ भूमीवर. केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. प्राप्ती झाल्यावर काय होत असतं, 5000 काय म्हणले, त्यांची उंचीच 500 धनुष्य होती. महावीर आदिनाथांची उंची 500 धनुष्य. ज्या समयाला केवळ ज्ञान झालं त्या समयाला हे सामान्य औदारिक शरीर नष्ट होतं आणि परम औदारिक शरीराची प्राप्ती होते त्यांना. म्हणजे काय होतं, त्यातून सप्तधातूंची रचना नष्ट होते. आणि ते शरीर जेव्हा हे अशा भूमीवर बसलेले असतील तर
आपोआप 5000 धनुष्य वर जाऊन बसतात. म्हणजे असे बसलेल्या पोझिशनमध्ये असतील तर तुम्हाला काय दिसायचं तिथं? म्हणजे आपण म्हणतो ना समोशरण कुठं असतं, जमिनीवर समोशरण नसतं, तर जमिनीपासून आदर असतं ना. जेव्हा ते केवल ज्ञानी झाले त्यावेळेस त्यांचं गमन कसं असतं? आपल्या सकया भूमीवरून नाही आहे गमन, तर ते जमिनीपासून कितीतरी उंच, म्हणजे असं म्हणलं ना 5000 धनुष्य उंच सहज जाऊन शरीर विराजमान होते. कसं काय? जादू बघा की असं बसले तिथं आणि केवल ज्ञान झालं की वर गेलेले असतात. कर्मापासून मुक्त हलका झालेला असतो. तर 4 कर्म नष्ट झाले. घाती कर्मांचं ओझं आहे तुमच्याजवळ, म्हणून तुम्ही चिटकून बसलाय जमिनीला. थोडा बघू, असं सुटणार नाही. त्याच्या मागं कारण विशुद्धी आहे. जर जिथं विशुद्धी आहे, जिथं त्या ज्ञान ध्यान साधनेमध्ये लीन झालाय तो, किंवा तशी एकाग्रता, तशा साधनेची ज्याला प्राप्ती झाली आहे तोच जीव सांगितला अशा रीतीने विशेषतेला प्राप्त होतो. तर काय म्हणले? समोशरणाला किती पायऱ्या असते तो? 20,000 पायऱ्या असतात समोशरणाला. कसं चढायच्या सांगा? शिखरजीत किती पायऱ्या आहेत? शिखरजीला सगळ्यात वरचं टोक टोक कुठलं? सगळ्यात उंच टोक चंद्रप्रभू टोक म्हणतात ना, उंच. चंद्रप्रभू टोक उंच आहे. किती पायऱ्या आहेत हो? आता जाऊन परत एकदा मोजून या. जाऊ दे, विकल्प नको, मोजायसाठी जाऊ नका. ते चढेपर्यंत किती कर्मांची निर्जरा झाली सांगा? आम्ही जेव्हा पहिला चढलो त्यावेळेस भरपूर निर्जरा करत चढलो. असं वाटलं वर जातो का नाही, वर गेलो तर खाली येतो का नाही. नाही, शरीरात शक्ती कुठं असती? अशी कर्म निर्जरा सुरू होती की सगळी शक्ती जाती अंगातली चढतानाच. म्हणजे मग तिथं मला म्हणायचंय की जेव्हा ते शिखरजीचं पहाड चढायला आपल्याला इतका त्रास झालाय, तर ते समोशरणाच्या पायऱ्या कशी चढणार हो? 20,000 पायऱ्या असतात. सगळ्या फ्रेंड्सना घेऊन जायचं म्हणजे होत नाही. काय सांगितलं त्याला? काय म्हणायचं असतं? एलिव्हेटर काय तर म्हणतात ना. तर त्या तुम्ही फक्त पहिल्या पायरीवर पाय ठेवायचं पुरुषार्थ तुमच्या हातात आहे. जो खाली उभारून टेन्शन घेऊन बसेल मी कधी एवढं चढू, तर समोशरणात जाऊ शकणार नाही. पण ज्यांनी नाही मी जाणारच, मला जायचंच आहे, कितीही असू दे खडतर मी जाणार, असं म्हणून ज्यांनी पहिलं पाऊल चढला ना, तर तो पहिल्या क्षणात वर पोचतो. म्हणजे त्या स्पीडनी वर जातो एवढं सांगायचं आहे फक्त. त्याला तिथं त्याचं कष्ट, दुःख, त्रास काहीही नसतो. 20,000 पायऱ्या चढून वर जाऊन बघा गिरनारला किती त्रास आहे आणि किती सुख आहे. मग तिथं त्या समोशरणामध्ये सुद्धा जेव्हा पोचतो, तर तिथं त्या जीवाला त्याचं काय असं शरीरात थकवा जाणवतोय, त्रास होतोय असं काहीही नसतं. कारण तेवढ्या ती विशेषता आहे ना, देवानी बनवलेलं आहे. ऑब्व्हियसली तिथं काय ना काय जादू ठेवलेली असते विक्रिया असल्यामुळं. त्यामुळं जेव्हा तो कोणी सुद्धा असेल जीव समोशरणात चाललेला, जेव्हा तोच पायरी चढायला सुरुवात केली, तर ते काय म्हणायचं त्याला, म्हणजे लॅडर. तर ते काय म्हणायचं ते समजून घ्या. म्हणजे पायरीवर नुसतं पाय ठेवायचं, ते वर चढत जाते. बघितलंय तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त. तर तसं ते पोचवतं तुम्हाला वर, लिफ्ट सारखं. मग ॲक्सिलेटर असंच म्हणले की एलिव्हेटर काय तर असं म्हणतात. बरं जाऊ देत, काय असेल ते. फक्त म्हणजे त्या केवल ज्ञानी मुनींना वर चढायला, वर जायला काय नाही लागलं. तुम्हाला जायला पायऱ्या लागतात. का बरं? तुम्ही ओझे आहात. तुमच्याकडं भार आहे, तुमच्याकडं मोह आहे, कर्म आहेत. तुम्ही सगळ्या परिग्रहांनी सहित जायला लागलाय वर, आणि ते निष्परिग्रह असं मस्त निसंगतेचा अनुभव केले, त्यामुळं तशा पदाला, तशा स्टेजला, तशा लेवलला प्राप्त झालेत. तशी लेवल प्राप्त करायला तुम्ही सगळं घेऊन चढायला लागलाय, सगळ्या मोहासकट, शरीरासकट, परिग्रहासकट. मग थोडंसं पुरुषार्थ तुम्हाला करावा लागतो.
जेव्हा केवल ज्ञान होते त्यावेळेस ते जमिनीपासून 5000 धनुष्य इतके वर जातात, ते आपोआप. तिथं त्यांना कोण ओढत नाही, नेत नाही, ढकलत नाही, काय नाही. आपोआप असे वर जाऊन अद्दर विराजमान होतात. त्यामध्ये कोणतीही वृद्धी कारण नसते. जेव्हा ते मुनी इथं वर गेले, वर जाऊन विराजमान झाले, तिथं कुठली वृद्धी आहे? केवल ज्ञान ही वृद्धी प्राप्त झाली आहे, पण वर जाऊन विराजमान व्हायला ही काय असं चारण वृद्धीने वर गेलेत किंवा महिमा वृद्धीने पोचलेत आणि मोठे झालेत असं काहीच नाही. इतर कुठलीही वृद्धी नाही आहे. सगळ्यात महान आहे ना, सगळंच वृत्ती त्याच्यामध्ये समावेश असते. केवल ज्ञान प्राप्त झालंय तर त्यावेळेस वर जाण्यासाठी त्यांना इथं कुठल्या वृद्धीचा वापर करावा लागला नाही, हे सांगायचं आहे. आणि जेव्हा महिमा वृद्धी सांगितली ना, जर महिमा म्हणजे काय, महान बनवण्याची शक्ती आहे. शरीराला इतकं मोठं बनवू शकतात की पूर्ण ऊर्ध्वलोकापर्यंत जाऊन पोचेल इतकं महान मोठं शरीर बनवू शकतात ते. अशी त्यांच्यामध्ये जी शक्ती प्राप्त झाली त्याला म्हणलं महिमा वृद्धी. इतर वृद्धींच्या कंपॅरेटिव्ह ही वृद्धी, याच्यामध्ये शरीराला मोठे बनवायचे असेल तर मुनींची इच्छा असणे आवश्यक असते. ही इच्छा शुभरूपच असते. काय कळलं? अशुभ वृद्धी, अशुभ भाव असतील तर ही वृद्धी वापर करताना इच्छापूर्वकच केली जाते, हे सांगायला लागलोय. कारण विष्णुकुमार मुनींनी काय केलं, इच्छा नसेल तर स्वतःचं शरीर बघूच शकले नसते, किंवा ते जाऊन ते उपसर्ग दूर करू शकले नसते. वृद्धींचा वापर 3च ठिकाणी सांगितला म्हणून. एक तर कुठल्या साधर्मींवर उपसर्ग असेल तर, एक तर काय म्हणलं पुढं, तीर्थवंदनाचे भाव झाले असतील तर, किंवा केवलींच्या पादमूलामध्ये जायचं असेल तर. इतर वेळेस आपल्या कुठल्या शरीराच्या उपसर्गामध्ये वगैरे ते कुठल्याही वृद्धींचा वापर करणार नाहीत. तर तिथे एक प्रश्न विचारलाय धवलामध्ये त्यांनी की महिमा वृद्धीत शरीर 99,040 योजन प्रमाण इतके महान बनवू शकतात, व केवल ज्ञान झाल्यावर फक्त 5000 धनुष्य वर जाते, जे परमौदारिक रूप झालं ना शरीर. तर या दोन्हीत कोणाची महिमा जास्त? काय कळलं? फक्त हे एवढं वर जातंय 5000 धनुष्य जेव्हा केवल ज्ञान झालं, आणि या महिमा वृद्धीमध्ये सांगितलं हे स्वतःचं शरीर ते इतकं महान, म्हणजे ते केवलींच्या वर गेले की हो. केवलीवर जात नाही 5000 धनुष्याच्या पेक्षा. तुम्हालाच पायऱ्या चढायला अजून किती त्रास. तर तिथं हे महिमा वृद्धिधारी मुनी आपलं शरीर पूर्ण या मेरू पर्वताच्या चोटीपर्यंत इतकं मोठं महान बनवू शकतात. मग त्या दोन्हीमध्ये कोणाची महिमा जास्त? केवळ ज्ञानाची महिमा मोठी. का? सहेतुक द्या उत्तर. केवळ ज्ञान हे रूपाने प्रगट झालेले असते. हे पण सगळं स्वभाव रूपाने परिणामान आहे, म्हणून तर वृद्धींची प्राप्ती आहे. म्हणजे शुभ आहे. पण त्यांचं 4 जाती कर्म कुठं नाश? तिथे कर्माचा नाश झालेला असतो. तर काय सांगायला लागलेत, वृद्धी मोठी की केवल ज्ञान मोठं? जर केवल ज्ञान मोठे आहे तर केवली अजून वर का जात नाहीत? नाही, ह्यांना पण प्रयोजन नाही, इतकं मोठं केलंय की त्यांनी शरीर, मग इथं पण जाण्याचं प्रयोजन नव्हतंच त्यांना. गेलंय ना वर, अजून वर का नाही गेलं? इच्छापूर्वक ते केलेले आहे ना, म्हणजे तुम्ही ह्या बुद्धीमध्ये इच्छाशिवाय त्या इच्छा. हो की, पण तरी अनिच्छापूर्वक का असे ना 5000 धनुष्य गेले का नाही, त्याच्यावर का नाही गेले? तर त्यांनी उदाहरण दिलंय की मणभर गोबर आणि कणभर सोना, ह्याच्यात कोणाचं महत्व जास्त? ऑब्विसली कणभर असलं तरी सोन्याचं महत्व जास्त आहे. तसं 99,000 योजन पसरवा शरीर, नाहीतर अजून मोठं पसरवा महान झालं तरी सुद्धा त्यातून मोक्षाची गॅरंटी नाही. ते मुनी त्याच भवात मोक्षाला जातील, काय त्याचं
काय म्हणायचं शाश्वती नाही, कारण त्या भवातून मरून परत ते देवगतीला जाऊ शकतात. तद्भव मोक्षगामी असतीलच असं नाही, पण जे कोणी केवल ज्ञानी झाले ते नियमाने त्याच भवात मोक्षाला जाणारच. कारण जे कोणी महिमा वृद्धीचा वापर करतायत ते मुनी शुभ भावात आहेत, आणि जे केवल ज्ञानी झाले ते शुभाशुभाच्या अतीत गेलेत आणि शुद्ध स्वभावामध्ये आहेत, आणि त्या शुद्ध भावाची शक्ती जास्त. जेव्हा मुनी ध्यानात एक मुहूर्त स्थित राहतात तेव्हा कुठल्याही वृद्धीच्या अवलंबनाशिवाय त्यांचं शरीर 5000 धनुष्य वर गेलं, ही जास्त महिमा. ही महिमा तर त्यांनी काय म्हणायचं बुद्धिपूर्वक इच्छापूर्वक केलेली प्राप्ती आहे. जेव्हा ते केवल ज्ञानी झाले तेव्हा सहजतेने त्यांचं शरीर 5000 धनुष्य वर गेले. तिथं त्या शुद्ध भावाचं फळ 4 घाती कर्मांचा नाश झाला. कर्मांचा नाश झाला म्हणून प्राप्ती झाली असं नाही, स्वभावाला प्राप्त झाले त्याचं फळ स्वरूप बहिरंगामध्ये या कर्मांचा नाश झाला. तसेच शरीर स्फटिका समान स्वच्छ निर्मळ झाले, निगोद जीवांनी रहित झाले, हलके झाले. तसेच इच्छापूर्वक आता तेथे काही कार्य राहिले नाही. कुठं? केवल ज्ञानीच्या ठिकाणी कुठलंही कार्य इच्छापूर्वक नसते, म्हणून ती केवल ज्ञान वृद्धी महान आहे. ते फक्त 5000च योजन कशाला? तेच ना, आपोआप ती झालेली प्राप्ती आहे त्यांना. त्यांनी इच्छापूर्वक केलेलं गमन नाही आहे, हे सगळं इच्छापूर्वक झालेलं कार्य आहे. मग याच्यामध्ये त्यांना अनिच्छापूर्वक सहजतेने, आता ते काय म्हणायचं सप्तधातू त्या शरीरातले तेव्हाच का गेले हो? केवल ज्ञान प्राप्त झाल्या क्षणी सगळे निगोदी जीव असे फटकन 12व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयाला सगळे जीव फटफट मरून जातात. कितीतरी असंख्य जीव असतात ते मरतात. कसं काय मेले? शेवटी त्याचं कारण आहे एक विशुद्धी, आणि तिथे झालेली ती मरतात, ते सोडून जातात. म्हणजेच काय करणार आहेत? जसं की ते लाल रक्त आहे शरीरातलं, किंवा काय म्हणायचं आता निगोदी जीव आहेत जे काय शरीरामध्ये सगळीकडं, ते मरतात त्याच क्षणात. पण त्या तरी त्या मुनींना हिंसेचा दोष नाही. आमचे पण नाही आहेत. आमच्या शरीरात जीव आहेत, मरायला प्रति समयाला मरत आहेत. तुम्ही काय खाल्ला तरी मरतायत, नाही खाल्ला तरी मरतायत, तरी बी तुम्ही हिंसक आहात. त्यांना तसा हिंसेचा दोष नसतो. म्हणजे इतके जीव मरून सुद्धा त्यांना हिंसा नाही, हे सांगायचं होतं. महिमावृद्धी प्रगट होते ती इच्छा नसताना, पण म्हणजे प्रगट होत असताना इच्छा नाही, पण त्याचा प्रयोग करायला वेळी स्थित नियमाने इच्छा असायलाच पाहिजे, तरच ती वृद्धी. विशिष्ट काहीच वृद्धी आहेत की जिथं त्यांना इच्छापूर्वक त्या वृद्धींचा वापर आहे. अन्य ठिकाणी कुठल्या वृद्धींचा ती इच्छाही करत नाहीत आणि प्रयोगही करायला जात नाहीत. म्हणून शरीर महान होण्यामध्ये शुभ भाव निमित्त असतात, व केवल ज्ञानाने जीव महान होतो. काय म्हणले? महिमावृद्धीने शरीर महान होतंय, केवल ज्ञानाने जीव महानतेला प्राप्त झाला. ज्ञानाची महिमा नाही आहे, ती शरीराची महानता बघून आपण त्याला श्रेष्ठ म्हणतोय. पण जिथं केवल ज्ञानी आहे ती वितराग भावाची प्राप्ती आहे, किंवा निर्विकल्प स्वभावामध्ये जे निरंतर रमण सुरू झालं त्याचं त्या भावाचं फळ म्हणजे केवल ज्ञान आहे. म्हणून केवल ज्ञानाने महान होण्यात वितराग भाव कारण आहे, राग भाव नाही. महिमावृद्धीमध्ये राग भाव कारण आहे किंवा शुभभाव कारण आहे, म्हणून त्या दोघांमध्ये असा थोडा फरक केलेला आहे. मग कुठली वृद्धी पाहिजे? पाहिजे म्हटलं तर आम्ही देणार नाही आणि तुम्ही घेऊ शकत नाही, कोणालाही त्याची प्राप्ती होणार नाही. ज्यांनी कोणी अशी निर्विकल्प साधना केली त्याची विशुद्धी सहजतेने वाढत गेली आणि त्याला ती प्राप्ती सहज होत गेली. त्यामुळे तिथं कोणी देणार किंवा घेणारं
नाही. रुद्दीधारी मुनी सुद्धा इतरांना रुद्दी देऊ शकत नाहीत, कारण त्यांना सुद्धा कोणी देऊन मिळालेली नाही आहे ती. विष्णुकुमार मुनींना कोणी दिली हो विक्रिया रुद्दी? सनतकुमार चक्रवर्ती मुनिराज झाले, त्यांना कोणी दिली सर्व औषधी रुद्दी? मग अशा रुद्दी ज्या काही कोणाला प्राप्त झाल्या त्यांना सुद्धा ज्ञात नव्हत्या. अशा निर्विकल्प अवस्थेचं फळ त्यांना ते मिळालंय. म्हणून सांगितलं कुठल्याही आपल्याला, आणि आत्म्याला कुठल्या विशेषतेची आवश्यकता आहे? जाणण्यासाठी माझं ज्ञान समर्थ आहे, तिथं कुठल्याही रुद्धीची आवश्यकता नाही. म्हणून त्या ज्ञानाचा विषय द्या आणि जाणा, तर बहिरंगात या रुद्धींची उपलब्धी सहज होते. ओम. जाणा. शरीरापासून भिन्न, ज्ञानाने महान निज जीव जाणा. हा मी शुद्ध आत्मा अशुद्ध शरीराने रहितच आहे. अनंत रुद्धींचा धारी, अनंत शक्तींनी संपन्न निजध्रुव आत्मा जाणा. केवल ज्ञान संपन्न स्वरूपोहम. महिमा रुद्धि संपन्नोहम. ज्ञानाची महिमा जाणा. या ज्ञानामध्ये अनंत बल आहे. अशरीरी स्वरूपोहम. ओम. विसर्जन. नमो अरिहंत.